नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज। नवी मुंबई गुन्हे शाखेने घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला भिवंडीतून अटक केली आहे। चौकशीत तब्बल 62 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपीकडून 21,25,000 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा वाशी करत आहे। अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी क्रांतीपत्र न्यूजला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनला घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या कक्ष 1 ला तांत्रिक विश्लेषणाद्वारे सीसीटीव्ही अनालिसिसद्वारे एक आरोपीची माहिती मिळाली, ज्याचं नाव लक्ष्मण सुरेश शिवशरण आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली। अधिक चौकशी दरम्यान असं लक्षात आलं की या आरोपींनी नवी मुंबई परिसरामध्ये 13 घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत। त्याच्यावर पूर्वीचे 49 गुन्हे आहेत आणि या आरोपीकडून 21,25,000 रुपयांचा सोने तसेच चांदीचा घरफोडीमध्ये चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये रबाळे पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे आहेत, रबाळे एमआयडीसीचे 5 गुन्हे आहेत, कोपरखैरनेचे 2, वाशीचा 1 आणि तुर्भे पोलीस स्टेशनचा 1 असे गुन्हे त्या आरोपीवरती दाखल आहेत। रबाळे एमआयडीसी परिसरात मोडी करायचा रेकी करून बंद घराचं आणि तो सराईत होता, त्यामुळं बरेच गुन्हे आता जस्ट नोव्हेंबरमध्ये जामिनावरती येऊन परत त्यांनी एवढे गुन्हे केले। एवढे गुन्हे करून तो जामिनावर सुटलेला आहे। बघितलं त्याचा ऍड्रेस हा कल्याणचा भिवंडीचा आहे, तो गुन्हे करायचा त्याला काय नवीन पोलीस आयुक्ताला सेफ वाटली गुन्हे नवीन जास्त आहे काय काय असेल कसं आहे, झोपडपट्टी परिसरामध्ये गुन्हे केलेले आहेत त्यांनी आणि बंद घराची रेकी करून केलेले कुठल्याही परिसरात। बॅकग्राऊंड म्हणजे हा चोऱ्या करूनच जगणार आहे, व्यवसाय वगैरे अविवाहित विवाहित आहे। मॅडम दागिने विकले होते त्यामुळे पुढे काय तो एकटाच पुढे करतो का, त्याच्यासोबत कोण आहे? नाही, सध्या तर तो एकटाच आहे। त्याची अजून पीसी आमच्याकडे आहे, दरम्यान अजून चौकशीत काही निष्पन्न झालं तर आम्ही पुढे कारवाई। त्याने काय यापूर्वीच्या घरफोडीतला मुद्देमाल कोणाला विकलाय वगैरे काय आढळले का तपासामध्ये त्यांनी त्या मुद्देमालाची काय विल्हेवाट लावलेली आहे ते आम्ही घेतलेलं आहे आणि ते एव्हिडेन्शियली त्याला व्हॅल्यू असल्यामुळे मी सध्या ते डिस्क्लोज। साधारणतः या 49 कधीपासूनचा एक गुन्हे पहिला गुन्हा कधी आहे? 2024 त्यावेळेस तो अविवाहित होता की विवाहित? असा आढळून येतात प्रत्येक घरफोडीच्या गुन्ह्यात वगैरे किंवा जो मुद्देमाल घेणारे असतात त्याचे दागिने सापडत नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचतो आम्ही। जे दागिने आहेत ते गहाण ठेवले होते एका ठिकाणी आणि काही ठिकाणी लपून ठेवले होते। सगळीकडून आपण हस्तगत केले की कुठल्याही आरोपीकडून म्हणजे त्यांनी किती गुन्हे केले आणि कुठल्या गुन्ह्यात किती मुद्देमाल चोरला, त्याचं काय डिस्पोजल केलं, तर त्याचं खूप सखोल इंटरोगेशन करावं लागतं आणि ते मी सांगेन आमचे सिनियर PI विकास घोडके, निलेश महाडिक API आणि PSI बोर्डे आणि त्यांची पूर्ण टीम, ज्यामध्ये काही आमचे लोक खास विशेष टेक्निकल अनालिसिस वरती पण आहेत, म्हणजे त्याचा फोनचं काही मुवमेंट असेल, सीसीटीव्ही अनालिसिस असेल आणि इतर काही डेटाच्या माहिती मिळवण्यासाठी ते सगळ्यांची मी नावं सांगेन। ASI अशोक खैरे, हवालदार चंद्रकांत कदम, हवालदार विश्वास भोईर, महिला पोलीस हवालदार अंजली विशे, पोलीस नाईक अजहर मिर्झा, पोलीस शिपाई सचिन पाटील, भारत सानप, विशाल सावरकर आणि महिला पोलीस शिपाई स्नेहा घोरपडे या सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन हे गुन्हे उघडकीस आणलेले आणि 80% वर मुद्देमाल रिकव्हर झाला। एकटाच